भारताचा एक यशस्वी कर्णधार MS धोनी गोल कसे सेट करतो, आपले ध्येय कसे ठरवतो, हे स्फूर्ती सहारेने एका पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे थिंक अँड विन लाईक धोनी. तर तो ध्येय कसे ठरवतो हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि अगदी थोडक्यात सांगणार आहे, त्या पुस्तकाचा आधार घेऊन. तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कसं आहे मित्रांनो, धोनीच्या आधी तेंडुलकर होता, गांगुली होता, मोठे प्लेयर्स होते. जेव्हा धोनी रणजी खेळायला लागला त्यावेळी त्याचे मित्र म्हणाले की तूही यांच्यासारखा चांगला प्लेअर बनू शकतो, पण धोनीने त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. तो नेहमी म्हणायचा की मला याच्याशी काही देणं घेणं नाही, मला फक्त पुढचा सामना चांगला खेळायचा आहे. त्याच्याजवळ नेहमी शॉर्ट टर्म गोल्स फक्त असायचे आणि तो नेहमी शॉर्ट टर्म गोल्सवर फोकस करायचा. धोनी लॉंग टर्म गोल्स ठेवतो का, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे? तर धोनी म्हणतो की सिक्रेटली बोलायचं झालं तर मी असे गोल्स ठेवतो, पण माझं जे सगळं फोकस असते ते स्वतः सध्याच्या वर्तमानातल्या 10-15 दिवसाच्या फेज मधल्या आणि कधी कधी अगदी 1-2 दिवसाच्या फेज मधल्या ध्येयांवर फक्त असते. समोरचा सामना माझ्यासाठी जितका महत्वाचा असतो त्याच्यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नसते. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की जर त्याला विचारलं की तू 4थ्या-5व्या मॅच बद्दल विचार केला आहे का, तर तो सांगेल की मला फक्त आता उद्याच्या मॅचवर लक्ष द्यायचं आहे. जर त्याला विचारलं की बाबा रे तू पुढचा वर्ल्ड कप खेळशील का, म्हणजे 2015ला विचारलं की तू 2019चा वर्ल्ड कप खेळशील का, तर धोनीने उत्तर दिलं की मला आता IPL आहे 2015चा, त्याच्यावर फोकस करायचा आहे. या पुढच्या वर्ल्ड कपला अजून 4 वर्ष वेळ आहे. अर्थात त्याची आतून इच्छा असेल वर्ल्ड कप खेळायची, पण तो फक्त वर्तमानावर फोकस करत होता. ही बाब महत्वाची आहे. 2011चा वर्ल्ड कप जेव्हा आपण जिंकलो त्यावेळी टीमला स्ट्रिक्ट आदेश देण्यात आला होता की एका वेळी तुम्हाला फक्त एकाच मॅचचा विचार करायचा आहे, त्यापेक्षा जास्त विचार करून स्वतःला अजिबात थकवायचं नाही आहे. वर्ल्ड कप जिंकण्याचा किंवा फायनलचा तर विचारच करायचा नाहीये, फक्त पुढच्या मॅचचा, पुढच्या सामन्याचा तितका विचार करायचा आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म गोल्स धोनी ठेवायचा. तुम्ही पण शॉर्ट टर्म गोल्स अगदी एका आठवड्याचं, 2-3 दिवसाचं असं ध्येय ठेवू शकता. त्यानंतर धोनी गोल नेहमी सिम्प्लिफाय करतो. म्हणजे समजा 20 ओव्हरमध्ये 200 रन्स काढायचे असतील तर धोनी सिंपल हे कॅल्क्युलेट करतो की माझी टीम प्रत्येक ओव्हरमध्ये एक असा 20 चौके तर आरामात मारू शकते. म्हणजे 20 बॉलमध्ये झाले 80 रन, आता 100 बॉलमध्ये काढायचे किती आहे, 120. 200 रनचं टार्गेट आहे आणि त्यामुळे मेंदूला हे पटते आणि ते जे ध्येय आहे ते साध्य करणं जे आहे ते सोपं होते. त्याच्यासाठी साधारणतः 3 स्टेपचा फॉर्म्युला धोनी वापरतो. नवखे लोक काय करतात, नवखे लोक एकदम चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी लोक काय करतात, तर ते नेहमी एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. नवख्या लोकांचं उद्दिष्ट असतं एकदम चंद्र, तर यशस्वी व्यावसायिक प्रोफेशनल लोकांचं लक्ष असते चंद्राकडे जाणारं एक पाऊल. ही बाब लक्षात घ्या. धोनी काय करतो, तर 3 तत्व पाळतो ध्येयाच्या बाबतीत. सगळ्यात पहिले ध्येय जे आहे ते माइंडला ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे, माइंडला स्वीकार्य असलं पाहिजे. अरे बापरे, 20 ओव्हरमध्ये 200 रन कसं करू, हाही एक अप्रोच आहे. आणि ते गोल सिम्प्लिफाय करणं, जसं आधी मी करून दाखवलं, हाही एक अप्रोच आहे. जे गोल आहे ते मेंदूला ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट ही की ते सोल्युबल आणि डुएबल असलं पाहिजे. म्हणजे काय, तर त्या गोलमध्ये विरघळून जाता आलं पाहिजे, एकरूप होता आलं पाहिजे त्या गोल सोबत. अशा प्रकारचं ते गोल असलं पाहिजे ज्यामुळे आपण जे कृती करतो ती गोल साध्य करण्यासाठी, त्या ज्या कृती आहेत त्या कृती एकदम सोप्या होऊन जातात. हे एक तत्व. आणि त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. तुमचा गोल काहीही असू शकते, पण मार्ग जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात किंवा ठरवलेले मार्ग तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळेवर बदलवू शकत असतात. ही ती बाब आहे. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म गोलवर जोर द्यायचा आणि ते गोल सिम्प्लिफाय करायचे, ही यात एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतरचं तत्व आहे व्हिज्युअलायझेशन. आपण जिंकलो आहे याची आधी एकदा कल्पना करा आणि त्यानंतर उठा, ती कल्पना अगदी बाजूला सोडून द्या आणि त्या ध्येयाकडे जाण्यासाठी ज्या एक एक कृती करायच्या आहेत त्या करणं सुरू करा. त्यावेळी मग ती कल्पना पूर्णतः बाजूला ठेवा. परंतु फोकस होण्यासाठी आपण काय अचीव करण्याचा प्रयत्न करत आहोत हे मेंदूला समजवण्यासाठी फक्त व्हिज्युअलायझेशन करा. असं म्हणतात की 2011च्या वर्ल्ड कपच्या आधी धोनी नेहमी अशी कल्पना करायचा की मला वर्ल्ड कप
मिळालेलं आहे, मी वर्ल्ड कप जिंकलेलो आहे. पण नंतर प्रॅक्टिस सुरू झाली की ही कल्पना बाजूला आणि फोकस सगळं कशावर, विचार कशाचे, प्रॅक्टिसचे. आणि नंतर वन मॅच ॲट अ टाइम हा अप्रोच. पण व्हिज्युअलायझेशन करण्याची ही एक पद्धत होती की आपण जिंकलो आहे याची कल्पना करणं, त्याच्यापासून नंतर पूर्णतः अलग होऊन जाणं, डिटॅच होऊन जाणं आणि मग एक एक कृती करायला सुरुवात करणं. आणि त्याच्यानंतर चौथा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संधीचा चांगला वापर करणं आणि संधी मिळत नसतील तर त्या निर्माण करणं. तुम्ही जर धोनीचा बायोपिक पाहिला असेल मित्रांनो, तर त्या बायोपिक मध्ये धोनी आपल्या कोचला कशी ओपनिंगला संधी मागतो आणि त्यासाठी कशी युक्ती वापरतो हे तुम्ही पाहिलं असेल. कोचला कन्व्हिन्स करण्यासाठी तो सतत परस्यू करत राहतो, सतत त्याच्या मागे राहतो, पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे की चंचल भट्टाचार्यांनी जी सांगितलेली आहे की धोनीमध्ये टॅलेंट नाही असं समजून त्याचे हे कोच त्याला खेळू द्यायचे नाही, पण तो सतत अशा कृती करत राहायच्या, त्याला थोडीशी संधी दिली तर पूर्ण ताकद लावून खेळायचा, सतत आपण किती उत्सुक आहोत, किती पॅशन आपल्यामध्ये आहे हे दाखवून देत राहायचा. आणि शेवटी मग भट्टाचार्य असं म्हणाले, चंचल भट्टाचार्य, की मला एका फेजला असं वाटलं की या पोरामध्ये इतकं टॅलेंट नसलंही तरी याची पॅशन इतकी आहे की हा सक्सेस नक्कीच होणार. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला क्रिएट करावं लागतात आणि त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृती करतात हे खूप मॅटर करते. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करतात, तुमची पॅशन किती आहे. जर पॅशन असेल तर संधीची फार तुम्हाला चिंता करावं लागत नाही. तर हे धोनीची गोल सेटिंगची पद्धत होती. तुम्हाला यातलं काय नेमकं आवडलं हे कृपया मला कॉमेंटमध्ये सांगा. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.